एके दिवशी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपले कीर्तन संपवून शांतपणे बसलेले होते. त्याच वेळी त्यांचा एक स्वभावाने रागीट शिष्य त्यांच्या भेटीस आला. तो नेहमीच लवकर चिडणारा आणि इतरांशी कटू वागणारा होता. त्याने नम्रपणे विचारले, महाराज, तुम्ही सर्वांशी एवढे प्रेमाने गोड बोलता, ना तुम्ही कधी चिडता ना कोणाचे वाईट चिंतता. हे तुमच्या शांत स्वभावाचे रहस्य काय आहे? महाराज मंद हसले आणि म्हणाले, मला माझ्या रहस्यांबद्दल फारसे माहीत नाही रे, पण मला तुझे रहस्य नक्की माहीत आहे. शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, माझे रहस्य? ते काय महाराज? तेव्हा तुकाराम महाराज गंभीर आवाजात म्हणाले, बाळा, पुढचे 7 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. हे ऐकताच शिष्याचे डोळे पाणावले. तो गप्प बसला, नमस्कार करून निघून गेला. त्या दिवसानंतर मात्र त्याच्या वर्तणुकीत चमत्कारिक बदल झाला. तो कोणावरही रागावला नाही. सर्वांशी प्रेमाने बोलू लागला. ज्यांच्याशी वाईट वागला होता त्यांच्या दारी जाऊन नम्रतेने माफी मागू लागला. आपला प्रत्येक क्षण तो नामस्मरण, ध्यान आणि सेवेत घालवू लागला. 7 दिवस पूर्ण होताच तो पुन्हा महाराजांकडे आला. तुकाराम महाराजांनी प्रेमाने विचारले, काय रे बाळा, मगाचे 7 दिवस कसे गेले? पुन्हा कोणावर रागावलास का, की कुणाला अपशब्द बोललास का? शिष्य भावनांनी ओथंबून म्हणाला, नाही महाराज, अजिबात नाही. माझ्याकडे आयुष्यातील 7 दिवस उरले होते. ते मी व्यर्थ गोष्टींमध्ये कसे घालवले असते? मी सर्वांशी प्रेमाने वागलो आणि ज्यांना कधी दुःख दिले होते त्यांची माफी मागितली. महाराजांच्या मुखावर शांत स्मित उमटले. ते म्हणाले, बाळा, हेच माझ्या चांगल्या वागण्याचे रहस्य आहे. मीही दररोज असाच विचार करतो की मी कधीही मरणार आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने, सौजन्याने वागतो. कारण कोण जाणे उद्या आपल्याकडे वेळ असेल की नसेल. शिष्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला उमगले की महाराजांनी मृत्यूचे सत्य सांगून जीवनाचा महान धडा दिला होता.